शिवरात्रीला अद्याप 4 दिवस अवकाश होता. संगमनेराजवळचं निमगावजाळी गाव तसं पाहिलं तर फार लहान, पण पेशव्यांच्या मर्जीतल्या त्रिंबकजी डेंगळ्यांचं ते गाव. 4-5 वर्षांनी यावेळी त्रिंबकजी गावच्या महादेवाच्या शिवरात्रीच्या जत्रेला येणार होता. कुटुंब कबिला तर महिनाभर अगोदरच रवाना झाला होता. गावात मोठमोठी कामं उठत होती, त्यामुळे यंदा शिवरात्रीला वेगळंच महत्व आलं होतं. सारा गाव घाईगर्दी दिसत होतं. जो तो धावपळ करत होता, पडेल ते काम करत होता, दुसऱ्याकडून करवून घेत होता. गावात मध्यभागी कचेरीची इमारत बांधली होती. तिचं जोतं पुरुषभर उंच होतं. जोत्याच्या पायऱ्या चढत घाईनं डोक्याला पागोटं गुंडाळत कुसाजी डेंगळे वर आला. गावातल्या कामावर त्याची देखरेख होती. आत कचेरीच्या दालनात बैठक पसरलेली होती. 2-3 लोट ठेवलेले होते. कुसाजीला पाहताच मंडळी जरा सावरून बसली. "या कुसाजी पाटील," जोंधळे पाटील उठून म्हणाला, "आम्ही तुमचीच वाट पाहत होतो." "मंडळी, बसला काय?" कुसाजी स्वतः बसत म्हणाला. जोंधळे पाटील उठलेला परत बसला. "आता दिवस थोडे राहिले. आज रविवार, येत्या गुरुवारी तर महाशिवरात्र. गावच्या कुसवाचं काम अजून अर्धवटच आहे." जयाजीराव हातावर तंबाखू चोळत होता तो म्हणाला, "पण दिल्ली दरवाजा तर झोकात उठला. मोठं पाटील रस्त्यावरून गावाकडे पाहतील तर क्षणभर त्यांना गाव ओळखूच येणार नाही." "दिल्ली दरवाजा पाहिल्यावर पाटील आश्चर्यानं थरकलेच पाहिजेत," चांगदेव पाटलानं त्याला पुष्टी दिली. "पेशव्यांच्या वाड्याचा एक दिल्ली दरवाजा पुण्यात आणि दुसरा हा निमगाव जाळीत." "मला मात्र मोठीच काळजी लागून राहिली आहे." कुसाजी डेंगळे थोड्या वेळानं तंबाखूचा बार भरून बोबड्या स्वरात छताकडे पाहत म्हणाला, "थोरल्या पाटलांनी दिवाळीत मला पुण्याला बोलवून सांगितलं होतं, पैशाची काळजी करू नकोस. वेळ प्रसंगी श्रीमंत ह्या बाजूनं कोपरगावाकडे जातात, आमच्या गावाकडे पाहतात. ही पडकी घरं, ही खोपटं पाहून त्यांचं मन कळवळतं. तेव्हा गावाभोवती कुसव बांधून घ्या. चांगलं तर 2 गाड्या जाईल असं. बलू त्यांना घरं बांधून द्या. गोरगरिबांची पडकी घरं उचलून द्या." असं म्हणून त्यांनी खर्चापोटी माझ्याकडे ऐवज पाठवून दिला. आपण सर्वांनी मिळून हे काम केलंय खरं, पण थोरल्या पाटलांना कसं काय आवडतंय म्हणून मला घोर लागून राहिलाय. गेल्या 4 महिन्यात कुसाजीनं हे 1000दा तरी उच्चारलं होतं आणि तरीही गावकऱ्यांना त्याचा कंटाळा आला नव्हता. प्रत्येक वेळी कुसाजीनं बोलायला सुरुवात केली की मंडळी मोठ्या भक्तिभावानं ऐकत होती. बैठकीवर चिलमी फिरत होत्या, गुडगुडीचा आवाज येत होता. न कंटाळता निमगावकर मंडळी त्रिंबकजी डेंगळे पाटलांबद्दल बोलत होती. कुसवाच्या कामाला जोरात सुरुवात झाल्याचा निरोप महाराणा कचेरीवर आणला आणि मग मंडळी गडबडीनं जागची हल्ली. गावात त्रिंबकजींचा वाडा औरस चौरस प्रशस्त बांधला होता. वाड्याभोवती तटबंदी होती. पश्चिम तटबंदीस मुख्य दरवाजा होता. बाहेर चौकीत पहारा सक्त होता. मोठ्या वाड्यात पूर्वेकडच्या चौकातून जनानखान्यात जायचा रस्ता होता. दुपारी गोदी कुणबीन चौकातून जनान्यात आली. मोठ्या दालनात एका कोपऱ्यात भिंतीत कमानी वजा देवघर होतं. तिथं हातातल्या माळेचे मणी उडीत बसलेल्या म्हाताऱ्या मानाबाईला, त्रिंबकजीच्या आईला, गोदीची चाहूल लागली. "कोण? गोदी का ग?" म्हातारीनं हातातली माळ खाली ठेवून विचारलं. "होय आजी, काही काम आहे काय?" "अगं, थोरली सूनबाई कुठे आहे, काय करते जरा बघ बरं." "बरं आहे." असं म्हणून गोदी लगबगीनं शेजारचा चौक ओलांडून जिन्यानं वर गेली. लांब मान करून तिनं रंगमहालात डोकावलं. इतक्यात आतून सई कुणबीन बाहेर आली. "काय ग, मोठ्या बाई काय करतात?" तिनं सईला विचारलं. "काय करायच्यात? बसल्यात मुलाला घेऊन. जगात जशी काय कुणाला मुलंच होत नाहीत." तिचे शेवटचे शब्द फक्त गोदीलाच ऐकू आले. "मोठ्या बाई मुलाला घेऊन बसलेत," गोदीनं खाली येऊन मानाबाईला सांगितलं. "असं म्हणतेस?" म्हातारी डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली. मग चल, मला घेऊन चल तिच्याकडे." आणि म्हातारी उठून उभी राहिली. म्हातारपणानं ती बरीच वाकली होती. गोदीच्या दिशेनं तोंड वळवत म्हातारीनं आधारासाठी हात पसरला. "आजी, मोठ्या बाई वरच्या माडीत आहेत." "अरे माझ्या कर्मा, मी कसली माडी चढतीये?" असं म्हणून मानाबाई पुन्हा खाली बसली. म्हातारपणी हे असंच, आणि त्यातून आता डोळ्यांनी तर काहीच दिसत नाही. "गोदे, वर जा आणि चंद्राला म्हणावं मुलाला घेऊन मी तिला खाली बोलवलंय."
गोदी वर गेली. थोड्याच वेळात म्हातारीची थोरली सून चंद्रा खाली आली. ऐन 25शीतली गोरी पान रसरशीत चंद्रा आपल्या मुलाला एका हातानं उराशी कवटाळून आणि दुसऱ्या हातानं डोक्यावरच्या जरीच्या लुगड्याचा पदर उगीच उडून घेतल्यासारखा करत सासू पुढे येऊन उभी राहिली. मुलाच्या अंगावर लाल मखमली कुंची घातलेली होती. आजी, मी आली. चंद्रानं असं म्हटलं खरं, पण त्याची जरूरच नव्हती. म्हातारीला पाहताच तिच्या हातातल्या मुलानं टाळी वाजवून आणि तोंडानं आ आ करत म्हातारीचं लक्ष वेधून घेतलं होतंच. चंद्रा, बाळाला दे इकडे, असं म्हणून म्हातारीनं सुनेपासून आपला नातू अलगद आपल्या हातात घेतला. तिच्या हातातली जपाची माळ कुठं पडली हे सुद्धा तिनं पाहिलं नाही. देवघरात विठोबाची कटीवर हात ठेवलेली वितभर उंचीची मूर्ती होती. तिच्या समोर ठेवलेल्या वाटीतून म्हातारीनं एक खडी साखरेचा खडा घेतला आणि तो आपल्या नातवाच्या हातात दिला. मग त्याच्या तोंडावरून हातापायांवरून हात फिरवत मानाबाई म्हणाली, सुनबाई, गणपती जरा वाळला नाही? छे हो, चांगला गुलाम खेळतोय तर खरा. म्हातारीनं बोट कानशिलावर मोडली. इडा पिडा टळो, अमंगल पळो. चंद्रा, उगीच काहीतरी बोलू नकोस. ही पोराच्या हातातली बिंदली बघ. कालपर्यंत कशी घट्ट रुतून बसली होती मनगटात, आणि आता गरगर फिरते बघ मनगटाभोवती. चंद्रानं तोंडाला पदर लावला. आजी, बिंदली नवी केली आहे. जरा वाढत्या मापाची करायला सांगितली होती. कालच पुण्याहून पाठवून दिले धन्यांनी. असं होय? मग काल कुठं बोलली नाहीस? आणखीन काय काय पाठवलं त्रिंबकानं? तुमच्या धाकट्या सुनबाईला मैनाला नवीन दागिने पाठवलेत आणि बाळाचीही बिंदली. आणि तुला ग, तुला काहीतरी नवीन दागिना केला असेल ना त्रिंबकानं? महिन्याच्या दागिन्यांबरोबर तुला काहीतरी केलं असणारच. मला आता काही नको आजी, माझा हाच मोठा दागिना आहे. असं म्हणून चंद्रानं मुलाला म्हातारीच्या मांडीवरून उचललं आणि हातात घेऊन त्याला झोके देत तिनं पटापट त्याचे मुके घेतले. खरंय पोरी, म्हातारी भरल्या कंठानं म्हणाली. हाच दागिना खरा, अखेरचा टिकणारा. बाकी काय, आज आहे उद्या नाही. माझ्याजवळ तरी आता पावे तर कुठं दागदागिने होते. त्रिंबक 6 वर्षाचा होता तेव्हा त्याला माझ्यावर सोडून घरधनी दुष्काळात याच गावात अन्नान्न करून गेले. त्यावेळी आमचं एक खोपटं होतं इथं. आत्ता हा वाडा झाला. त्रिंबकानं नाव काढलं. पुण्याला पेशव्यांचं त्याच्या वाचून पान हालत नाही म्हणून लोक सांगतात मला. घरात धान्याच्या राशी झाल्यात, गोठ्यात दुभत्या गायी झाल्या आहेत, लक्ष्मीसारख्या 2 सुना आल्यात. विठ्ठला, हे सगळं पाहायला डोळे शाबूत ठेवले असतेस तर बरं झालं असतं रे. पण देव करतो ते बऱ्यासाठीच करतो बाई. कुणी सांगावं? माझ्या त्रिंबकाचं वैभव पाहून माझीच त्याला दृष्ट लागली असती. विठ्ठलानं आता मला आंधळी केली तेच बरं आहे. आता एकदा महिन्याची कू सुजवलेली पाहिली की सुखानं डोळे मिटीन. असं हो काय बोलता सासूबाई? अजून माझं बाळ मोठं झालेलं पाहायचंय तुम्हाला. अजून महिन्याचा संसार पाहायचाय, सारं काही पाहायचंय. पण ते जाऊ द्या. पुण्याहून स्वार यायचा होता, तो आला? धनी इथं केव्हा येणार ते समजलं का? चंद्रानं अधीरपणानं विचारलं. अगं, तेच सांगण्याकरता तर तुला इथं बोलवलं. पण या पोराला पाहिलं आणि सगळं विसरूनच गेले बघ. म्हातारीनं जपाची माळ पुन्हा हस्तगत केली होती. ती ओढत ती म्हणाली, आज सोमवार नाही का? होय आजी. गुरुवारी शिवरात्र आहे. बुधवारी रात्री मुक्कामाला येतो म्हणून निरोप घेऊन रात्री पुण्याहून स्वार आला. पण काय ग चंद्रा, मी सांगेपर्यंत तुला गोदीकडून जसं समजलंच नसेल. तुमचं काहीतरीच. चंद्रानं मानेला हिसका दिला आणि मुलाला तोंडाजवळ घेऊन ती तिथून सटकली. माडीवर चंद्राच्या दालनापलीकडे मैनेची खोली होती. मोठ्या आरशासमोर मैना उभी होती. ती शेजारच्या पेटीतून एक एक दागिना काढून तो अंगावर लिहून पाहत होती. काळी चंद्रकळा नेसलेली विशीतली ती पोर लोभस होती. सरळ नाक, बोलके डोळे, सडसडीत शरीर यष्टी अशी तिची सौंदर्य संपदा होती. हनवटीवर नाजूक हिरवा ठिपका गोंदला होता. खोलीत पुरुष माणूस कोणी नाही हे पाहून तिनं खांद्यावरचा पदर ढळू दिला होता. सई कुणबीण मागं उभं राहून मैनाच्या सडसडीत बांध्याकडे कलती मान करून पाहत तिच्या अंगावर एक एक साथ चढवत होती. गोदीनं थोरल्या बाईंना बोलवून घेतलं म्हणते सये. मैनानं भरदार आंबाड्यात
सोन्याचं फूल खोवीत तिरप्या नजरेनं आरशात पाहत सई कुणबिणीला विचारलं, गोदी कशाला बोलवील बाईसाहेब? थोरल्या बाईंना आजीबाईंनी बोलवलं होतं, म्हाताऱ्या मानाबाईनं. सई, पुन्हा आजींचं असं नाव घेतलंस तर खबरदार. मैना तोंड वळवून सईला म्हणाली, तुला कितीदा सांगितलं सासूबाईंना आजी म्हणत जा म्हणून? त्यांचं नाव घेतलेलं मला नाही आवडत. बरं, राहिलं माझं. सई दागिन्यांच्या पेटीतून वज्रटीक काढत म्हणाली, काय ग सई? वज्रटीक गळ्यात घालत आरशात पाहत जरा वेळानं मैनानं विचारलं, थोरल्या बाईंना खाली कशाला बोलवलं होतं ते तू नाही सांगितलंस? दुसरं कशाला बोलवणार? करायचं असेल ना नातवाचं कौतुक. मैनाच्या कपाळावर उभी राहिलेली लहानशी आठी सईला आरशात दिसली. तिला बरं वाटलं. मग त्यात काय बिघडलं? फार दिवसांनी घरात लहान मूल झालं म्हणजे त्याचं कौतुक नाही करायचं तर काय तुझं करायचं होय? बघा बाई, काही सांगायला गेलं की तुम्ही टांगायला नेता आणि मग म्हणता सई वाईट. ते राहू दे सई. काल धन्यांकडून पुण्याहून स्वार आला. धनी केव्हा येणार म्हणून निरोप आणला ग? परवा. मैनानं आपलं रूप आरशात निहाळलं. वज्रटीक गळ्यात घालून ती सईला म्हणाली, या वज्रटिकेच्या गोफाचा हा फासा एवढा सरळ कर बरं ग. सईनं मागं उभं राहून गोफाचा फासा सरळ केला, पण मैनाच्या मनाला काही आलं नाही. अजून जमलं नाही, अजून नीट कर. सईचे डोळे लकाकले. ती म्हणाली, अहो बाईसाहेब, फासा तरी ठीकच आहे. मग ही वज्रटीक अशी का दिसते? तशीच दिसणार ती. थोरल्या बाईंच्या वज्रटिकेप्रमाणे त्यात कुठे हिरे बसवले? खरं म्हणते सई, त्यांच्या वज्रटिकेत हिरे गुंफलेत? खोटं कशाला सांगू मी. दुपारच्या जेवणाला बाई बसल्या की एकदा सहज नजर टाका त्यांच्या गळ्याकडे. पण त्यांचं ठीक आहे हो, तुम्हाला त्यांची बरोबरी करून कसं चालेल? का? माझ्यात काय कमी आहे? अहो, त्यांना मुलगा आहे. लग्न होऊन 6 वर्ष झालीत, पण तुम्हाला अजून कुठं मुलबाळ झालंय? मैनाची चर्या एकदम गोरीमोरी झाली. ती तटकन म्हणाली, सये सटवे, तुला ग काय करायच्यात या पंचायती? पाय धू म्हटलं तर साखळ्या केवढ्याच्या, चोंबडी मेली. सईला याची सवय होती. मैनेला सईचा हा स्वभाव नवीन नव्हता. थोड्या वेळानं चोंबडेपणानं सई पुन्हा म्हणाली, परवा घरधनी आले म्हणजे बाईसाहेब तुम्ही त्यांच्याजवळ आबोलाच धरा. त्याशिवाय पुरुष वटणीवर येत नाहीत. त्यांना म्हणावं, मला तशीच वज्रटिका पाहिजे, ही भिकारडी नको. मैना हसली. ती गमतीनं म्हणाली, आणि त्यांनी नाही ऐकलं तर म्हणावं, इथून जवळच अहिरगाव आहे, मला माहेरी पोचवा आणि मग चालू द्या तुमचा राजा राणीचा संसार. अगं पण थोरल्या बाईंना समजलं तर त्या काय म्हणतील? तुमचं हे नेहमीच. मनातून तर सगळं हवं, पण ही काय म्हणेल, ती काय म्हणेल. थोरल्या बाई काही म्हणाल्या तर म्हणावं, इतकं वाटतं तर द्या तुमची वज्रटिका मला आणि बसा ही सरी तुमच्या गळ्यात घालून. आता तसंच करते सई. बुधवारी सकाळपासून 10 म्हाताऱ्या मानाबाईनं विचारलं, अरे चाफ्याची सावली भिंतीवर चढली का? ए गोदे सये, अगं कुठे गेल्या साऱ्या जणी? जा मागं परसदारात पाहून या बरं, चाफ्याची सावली कुठपर्यंत आली ती. म्हातारीनं मनाशी आडाखा बांधला होता. पुण्याहून त्रिंबकजी आदल्या दिवशी दुपारी निघाला तरी दुसऱ्या दिवशी दिवस मावळाच्या आत तो निमगावात येतो. एकदा अशी ती चाफ्याच्या झाडाखाली बसली असता अचानक त्रिंबकजी आला होता. त्यावेळी झाडाची भिंतीवर पडलेली सावली तिच्या मनात पक्की घर करून बसली होती. आणि सकाळपासून गोधीनं आणि सईनं 10 तरी सांगितलं होतं, आजी अजून बक्कळ वेळे सावली तिथे यायला. पण मानाबाईचं कुठलं समाधान व्हायला. आणि आता हाका मारून कुणबिणीही येत नव्हत्या. म्हातारीनं मनाशी ताडलं, त्या आता सुनांच्या तैनतीला गुंतल्या असतील मांडीवर. तेवढ्यात सोप्यात पावलं वाजली तशी म्हातारीनं कान टवकारले. कोण ते? आम्ही आहोत मानाक्का. म्हातारीला आवाज ऐकायला आला. कोण? भागीरथी काय? ये ग ये, का आली होतीस? सोपा चढून गावातल्या 3-4 घरंदाज मराठमोळ्या वयस्कर बायका वर आल्या. मी ये भागीरथी मानाक्का. त्यापैकी एक म्हातारी जवळ बसत म्हणाली, आणि पाटलाची बहिणाबाई जोंधळ्याची तानाबाई पण आल्यात माझ्या बरोबर. या बायांनो या, मी तुमचीच कालपासून आठवण काढत होते. फार दिवस झाले भेटून. आता पुण्याला राहणं झाल्यापासून गावच्या माणसांच्या गाठी पडेनात. आले 4 दिवस राहिला
म्हटलं त्रिंबक येऊन गेला, त्याची गडबड संपली की मग तुम्हाला बोलवून घ्यावं आणि बसावं घटकाभर सुखदुःखाच्या गप्पा मारत. पण तुम्ही आलात ते बरं झालं. भागीरथी, तुझा लेक श्रीमंताच्या वाड्यात पुण्याला आहे ना ग? होय मानाबाई, गेल्या दिवाळीला ती इथे येऊन भेटून गेला की. आणि ताने, तुझ्या धाकट्या लेकीला मुलगा झाला का ग? ती माझ्या चंद्राच्या माहेरालाच दिली ना. अजून नाही झाला मुलगा मानाबाई, पण होईल. अजून काही तिचं वय नाही गेलं. मानाबाईला किती बोलू आणि किती नाही असं झालं. आठवणीवर आठवणी उचंबळून येत होत्या आणि मग तिला एकदम आठवण आली. बायांनो, मीच माझं रामायण सुरू केलं की. ती जरा वेळानं म्हणाली, बरं आता तुम्ही कशा करता आला होता ते ऐकायचंच राहिलं. काय ग भागीरथी, तुम्ही सगळ्या जणी मिळून का आलात? आज काही काम आहे? मानाबाईला दृष्ट असती तर आलेली प्रत्येक बाई दुसरीला नजरेनं तू बोल म्हणून खुणावते असं दिसलं असतं. अखेरीस भागीरथीबाईनंच पुढाकार घेतला. मानाक्का, आपल्या गावचा ओढा तुला माहितीच आहे. हे काय बोलणं झालं तुझं भागीरथी? अगं, माझा सारा जन्म या ओढ्यावरून पाणी वाहता वाहता गेला. त्याचं काय? ओढ्याला 12 महिने पाणी नसतं. 12 महिने कुठलं, दिवाळी कशी बशी ओलांडते, मग लागलीच झारेत खांडवे पडायला. मार्गेसरात तर झऱ्याचंच पाणी. बरोबर आहे, दिवसा झऱ्यावर पुरुष माणसांची वर्दळ, मग पहाटेच उठून झऱ्यावरून पाणी आणावं लागतं. एखाद्या साली पावसानं ताण दिला की पाण्याची फार मारामार पडते. अगं, मला कधी माहित नाही ते. त्रिंबक कधी कधी गमतीनं माझ्या भाषी म्हणतो सुद्धा, आई तुला नाच झाली तर या गावात द्यायची नाही हा. पोर पाणी वाहता वाहताच अर्धी होऊन जाईल. आम्ही एक कसं तरी रेटलं, पण ह्या पाण्याची काहीतरी सोय व्हायला पाहिजे, तानाबाई म्हणाली. अगं ताने, पाऊस का आपल्या हातात आहे? मानाबाई भोळेपणानं म्हणाली. वरून राजतो, त्याच्या कृपेवर आपण जगायचं. असं का म्हणतेस मानाक्का? भागीरथीबाई म्हणाली. गावात तुझ्या लेकानं पैसा देऊन केवढी मोठी कामं हातात घेतलीत. गावकूस बांधायचं काम तर खूप जोरात सुरू आहे. वेशी बांधल्या, बुरुज बांधले, खिडक्या देवळं झाली. गावाला एक नवीन कळ आली, ती श्रीमंत पेशवे सरकारची कृपा. ते खरं मानाक्का, राजाचा आधार अशा कामाला पाहिजेच ग. पण राजा स्वतः थोडाच इथे येऊन काम पाहतो, सारं गावकरीच पाहतात. मग काय तुमच्या मनात काय आहे? गावाला पाण्याची विहीर पाहिजे, गावाजवळ बारव पाहिजे, हेच ना? लाख बोललीस मानाक्का, अगदी आमच्या मनातलं बोललीस. पुरुषांच्या ध्यानात या गोष्टी एकाएकी यायच्या नाही. मी सांगीन बरं बायांनो, काही काळजी करू नका. आजच त्रिंबक येणार आहे, त्याच्या कानावर मी हे घालीनच. गावाचं तर काम आहेच, पण उन्हाच्या वेळी वाटेच्या वाटसराला गार पाणी मिळालं तर सबंध गावाला केवढं पुण्य मिळेल. आलेल्या बायकांना समाधान वाटलं. आणखी थोडा वेळ बोलून त्या म्हणाल्या, आम्ही जातो आता मानाक्का. उद्या शिवरात्र आहे. घरी सुनेनं काय काय तयारी केली ते पाहायला पाहिजेच. भागीरथी उठली. तिच्या पाठोपाठ इतर बायाही